Today again continue binomial distribution. बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन मध्ये फक्त दोन टाईपचेच प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगितलं आहे. ओके, एक आहे आपला प्रोबॅबिलिटी ऑफ बायनोमियल डिस्ट्रीब्यूशनच्या याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत, पी ऑफ एक्स वर फॉर्म्युले, आणि दुसरं कालच्या पिरियडमध्ये आपले मीन व्हेरियन्स वर प्रॉब्लेम आहे. बस झालं, दोनच टाईप आहे, तिसरी कोणती टाईप नाही, परंतु मेजर टाईप आहे P of x is equal to NCx P raised to x and into Q raised to n minus x. या फॉर्म्युल्यावर जास्त प्रॉब्लेम्स आहेत. लेट अस सी याच्यावर काही प्रॉब्लेम आणखीन घेऊ, सो जेणेकरून सर्व कव्हर झालं पाहिजे. कंटिन्यू द एक्सरसाइज 1. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. याचा अर्थ अ डाय म्हणजे एक डायला त्याच्या सरफेसवर 5 हे 6 म्हणजे रिझल्ट्स असतात. 1 2 3 4 5 6. दिस इज सॅम्पल स्पेस ऑफ वन डाय इज थ्रोन. वन डाय इज थ्रोन 6 टाइम. 6 वेळ तुम्हाला टॉस करायचा आहे. एक वेळ टॉस केलं, समजा 2 आला, आणखीन टॉस करा, दुसऱ्या वेळ 5 आला, तिसऱ्या वेळ करा 6 आला, चौथ्या वेळ करा 1 आला. काय येईल ते सांगता थोडी येते, परंतु तुम्ही किती वेळ करायचं. वन डाय इज थ्रोन 6 टाइम्स. हे 4च वेळ झाला. आणखीन एक वेळ टॉस करा, 2 आला, आणखीन एक वेळ टॉस करा, 2 आला, काही येऊ शकते. तर असं 6 वेळ टॉस करायचा. दिस कम्प्लीट्स दिस एक्सपेरिमेंट. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. तर 6 वेळ टॉस करा. एकच डाय, 6 डाय नाही, एकच डाय 6 वेळ टॉस करा. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, हे तुमचा एक रिझल्ट आहे. इफ पुढे गेटिंग एन ऑड नंबर इज सक्सेस. तुम्ही एक डायला एक वेळ टॉस करा, दुसऱ्या वेळ करा, तिसऱ्या वेळ करा, चौथ्या वेळ करा. एक डायला जेव्हा 6 वेळ टॉस कराल, एक डायला जेव्हा टॉस करत राहाल, गेटिंग एन ऑड नंबर इज सक्सेस. तुम्हाला जर त्याच्यावर ऑड नंबर मिळाला, फॉर एक्झाम्पल समजा मी दुसऱ्या वेळी टॉस केलं तर 5 मिळाला, तर 5 इज ऑड नंबर. तर ऑड नंबर मिळाला तर सक्सेस आहे, याला सक्सेस म्हणायचं. सक्सेसचं खूप महत्व आहे आपल्या या चॅप्टर मध्ये. ओके, हे पहा, हे इवन आहे, इवन नाही पाहिजे, इवन इज फेल्युअर. इथं चौथ्या वेळेस जेव्हा टॉस केलं तर 1 आला समजा, तर इट इज कॉल्ड सक्सेस. मला सक्सेस मिळाली. जेव्हा आपण सापशिडी वगैरे काहीतरी खेळतो, चौसर खेळतो, लुडो खेळतो, तर त्याच्यात असे काही नंबर पाहिजे असतात. म्हणजे अंदर एंट्री करायसाठी 4 नंबर पाहिजे, 3 नंबर पाहिजे, तर 3 नंबर 5 नंबर असे ऑड नंबर पाहिजे, तर त्याने सक्सेस म्हणू. ऑड नंबर जर तुमच्या डायवर आला तर याने सक्सेस म्हटलेला आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑफ गेटिंग 5 सक्सेसेस. इथं ऑफ गेटिंग लिहून घ्या. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 सक्सेसेस. ठीक आहे, 5 सक्सेस. बोला, एक कॉइनला तुम्हाला 6 वेळ टॉस करायचा आहे आणि 6 पैकी तुम्हाला 5 सक्सेसेस मिळाले पाहिजे. म्हणजे 5 वेळ ऑड नंबर मिळाले पाहिजे. ऑड नंबर कोणते आहे महत्व नाही, कोणतेही राहू शकते. इथं 2च वेळ आले. समजा मी असं हे सॅम्पल असं लिहिलं, 2 5 1 3 5 5. बोला, 6 एका कॉइनला 6 वेळ टॉस केलं मी. 1 2 3 4 5 6. 6 पैकी 5 डायवर ऑड नंबर आले आहे. तर असं पाहिजे, 5 वेळ सक्सेस मिळेल. सक्सेस कशाला म्हटलेलं आहे? गेटिंग अँड ऑड नंबर इज सक्सेस. तुम्ही एक डाय जेव्हा फेकता, ते ऑड नंबर मिळाला तर सक्सेस. ऑड नंबर कोणताही ऑड नंबर चालते, कोणताही चालते, रिपीट झालं चालते, रिपीट होणारच आहे. काऊन की आपल्याला सांगता थोडी येते. डाय फेकणं तुमच्या हाती आहे, रिझल्ट येणं तुमच्या हाती नाही आहे. तो 5 5 5 5 असे येऊ शकतात, 3 3 3 3 येऊ शकतात, कोणताही येऊ शकते. तर 5 वेळ ऑड नंबर आले पाहिजे. दुसऱ्या प्रश्नात ऍटलिस्ट 5 सक्सेसेस, कमीत कमी 5 वेळ हे आले पाहिजे ऑड नंबर.
ॲट मोस्ट 5 सक्सेसेस, सर्व अलग अलग प्रॉब्लेम्स आहे. सो लेट अस डू इट. ओके, तर हे आपला प्रॉब्लेम आहे. थोडं थोडं समजलं असेल, मी चालू करतो. सोल्युशन लेट यक्स पासून चालू होते. यक्स म्हणजे काय? नंबर ऑफ सक्सेसेस. यक्स म्हणजे काय असते? नंबर ऑफ सक्सेसेस. सक्सेस कोण आहे? नंबर ऑफ सक्सेसेस. मी असं लिहितो एक वेळ, नंबर ऑफ सक्सेसेस, that is number of म्हणजे तुम्ही एक कॉइनला 6 वेळ टॉस करा आणि नंबर ऑफ गेटिंग ऑड नंबर्स, नंबर ऑफ गेटिंग ऑड नंबर्स, ठीक आहे, ऑन number of getting odd numbers when a die is thrown, when a die is thrown 6 times. Number of getting odd number मिळणे म्हणजे सक्सेस. त्यांनीच म्हटलं आहे गेटिंग एन ऑड नंबर इज सक्सेस. तर नंबर ऑफ सक्सेसेस हे तर आपलं यक्सचं मिनिंग असतेच. तर मी थोडं डिटेल लिहिलं, नंबर ऑफ गेटिंग ऑड नंबर्स व्हेन अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. देयरफॉर एक्सच्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या होईल? सो 0. बोला एक डायला 6 वेळ टॉस करायचा आहे, 6 वेळ थ्रो करायचा आहे. तर बोला ऑड नंबरच मिळेल कशावरून? सो सर्वचे सर्व 6 वेळ इवन नंबर मिळाले तर 0 टाइम्स यू आर गेटिंग ऑड नंबर. 1 times also you may get odd number. 2 times, 3 times, 4, 5, 6. N is total number of trial. एक डाय थ्रो करणे, एक डाय जेव्हा थ्रो करता ना तेव्हा तुम्हाला एक तर सक्सेस मिळेल नाही तर फेल्युअर होईल. देअरफॉर इट इज अ ट्रायल. सक्सेस म्हणजे ऑड नंबर मिळेल नाही तर इवन नंबर मिळेल. एक डाय जेव्हा फेकता 6 वेळ फेकायचा आहे. एक डाय जेव्हा फेकू आपण तेव्हा एक तर ऑड नंबर मिळेल नाहीतर इवन नंबर मिळेल. समजले ना? सो देअरफॉर देअर आर 2 सक्सेस अँड फेल्युअर आर 2 रिझल्ट्स ऑफ 1 ट्रायल. ऑड नंबर मिळणे म्हणजे सक्सेस आणि इवन नंबर मिळणे म्हणजे ट्रायल. झालं? एवढं झाल्यावर मग टोटल 6 ट्रायल खेळायचे आहे. अँड धिस फॉर्म्स बायनोमियल एक्सपेरिमेंट. धिस फॉर्म्स बायनोमियल एक्सपेरिमेंट. तर 6 म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रायल्स आहे. यक्सच्या व्हॅल्यूज 0 पासून n पर्यंतच असतात. आता छोटं p घेतो. p म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ 1 ट्रायल असं मिनिंग आहे. तर आपलं प्रोबॅबिलिटी सक्सेस कशाला म्हटलं आहे? सक्सेस म्हणजे ऑड नंबर. तुम्ही लिहितो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग success of getting an odd number लिहितो डायरेक्ट. Odd number when a die is thrown, a die is thrown, probability of success of 1 trial हे p चा अर्थ आहे. ठीक आहे? तर probability odd number म्हणजे सक्सेस, 1 ट्रायल म्हणजे 1 die is thrown. बोलो हाऊ मेनी ऑड नंबर्स आर देयर? जेव्हा आपण एक डाय फेकतो ना तर 1, 2, 3, 4, 5, 6 एवढे हे यस असते. दिस इज सॅम्पल स्पेस व्हेन 1 डाय इज थ्रोन, 1 ट्रायल. ठीक आहे? बोला हाऊ मेनी ऑड नंबर्स आर हियर? 3. नंबर ऑफ ऑड नंबर्स आर 3 अपॉन n ऑफ s. देयरफॉर आता q सहज काढता येते. 1 minus p is equal to 1 minus half is equal to half. ओके, तुम्हाला आता सर्व समजून दिलं. इट इज बायनोमियल एक्सपेरिमेंट. बायनोमियल एक्सपेरिमेंट झालंच झाला. काऊन की 1 ट्रायल म्हणजे एक डायला फेकणे, एक वेळ फेकणे आणि 6 वेळ जेव्हा फेकतो तर बायनोमियल एक्सपेरिमेंट झालाच. देयरफॉर x follows binomial distribution with n is equal to 6. n is equal to 6 and p हे फॉर्मेटच आहे आपला बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा. सो हे खाली लिहायचं. ओके,
एवढं झालं असेल तर लिहिल्यावर आपण पुढचं करू. आता मी वरचा प्रॉब्लेम मोडतो. दिस इज क्वेश्चन नंबर 1 ऑफ एक्सरसाइज 1. चला आता पुढचा प्रॉब्लेम. एवढं झाल्यावर हे 4 व्हॅल्यूज आपल्या जवळ झाल्या. 4 ॲटम या फॉर्म्युल्यामध्ये असतात, NXPNQ. पैकी 4 पैकी 3 फिक्स असतात. एक्सच्या व्हॅल्यूज व्हेरिएट होतात. मग जसं प्रश्न विचारला आहे तसं मग पुट करीन. पण NPQR फिक्स, तर एवढं तर पुट करा. N म्हणजे 6 x, P इज हाफ रेस टू x, P is half, Q is also half raised to 6 minus x. थोडंसं आणखीन सॉल्व करतो. N च्या व्हॅल्यू फक्त x च्या व्हॅल्यू व्हेरिएट होतात, लक्षात ठेवा. सो आय हॅव पुट अप ऑल दीज व्हॅल्यूज. म्हणून आता याचं काम नाही आहे. ओके, थोडंसं सॉल्व आणखीन करतो. 6cx बोला a raised to m into a raised to n या फॉर्म्युल्याचा वापर करा. ठीक है, a raised to m upon a raised into a raised to n, a raised to m plus n, 6 x plus 6 minus x. That's how this is p of x. याला इक्वेशन 1 द्या. ठीक आहे. आता पहिला जो क्वेश्चन विचारला आहे, सो फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 सक्सेसेस. 5 सक्सेसेस म्हणजे x इज नंबर ऑफ सक्सेसेस. सक्सेस म्हणजे काय? एका डायला तुम्हाला 6 वेळ फेकायचा आहे, थ्रो करायचा आहे, म्हणजे टॉस करायचा आहे. हा, तर जेवढ्या वेळ ऑड नंबर मिळत जाईल दॅट इज कॉल्ड सक्सेस. तर तो म्हणते फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 सक्सेसेस. तो पहिला आहे P ऑफ 5. असं लिहिता येते x इक्वल टू 5. दिस इज फर्स्ट आन्सर. x म्हणजे नंबर ऑफ सक्सेसेस आर 5. तर x ची व्हॅल्यू 5 पुट करा. या इक्वेशन मध्ये फक्त x चीच व्हॅल्यू पाहिजे. सो 6c5 इंटू हाफ रेस टू 6 इज इक्वल टू, याचा आन्सर 6 येते. सॉल्व करून घ्या. ठीक आहे. आणि 1 रेस टू 6 इज 1, 2 रेस टू 6, 2 रेस टू 6 म्हणजे मला वाटते 32, 64. सो 3/32 असा आन्सर येते. ओके, 3/32. राइट. सो दिस इज फर्स्ट आन्सर. P ऑफ 5 सुद्धा लिहिता येते. आता सेकंड क्वेश्चन आहे आपलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट 5 सक्सेसेस. ठीक आहे. ॲटलिस्ट 5 सक्सेसेस म्हणजे x इज सक्सेस, लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन, x म्हणजे काय? नंबर ऑफ सक्सेसेस. कमीत कमी 5 सक्सेस मिळाले पाहिजे. तर कमीत कमीचं चिन्ह 5 कडे लावा. x म्हणजे नंबर ऑफ सक्सेसेस, नंबर ऑफ गेटिंग ऑड नंबर्स ऑन वन डाय, म्हणजे 6 वेळ डॉस करताना. तर एक बोला x म्हणजे नंबर ऑफ गेटिंग ऑड नंबर्स किती मिळाले पाहिजे? कमीत कमी 5. तर कमीत कमीचं साईन हे जे पॉइंट आहे ना, पॉइंट म्हणजे कमीत कमी, इकडला तोड म्हणजे जास्त. तर कमीत कमी 5. बोला x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. आपल्याजवळ x च्या व्हॅल्यूज किती आहे? 0, 1, 2, 3, 4, 5. तर याच्यात किती p येतात? तर p ऑफ 0, x च्या व्हॅल्यूज कोणत्या येतात? p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 प्लस p ऑफ 3 प्लस p ऑफ 4 एवढे येतात. ही एवढी मोठी लाईन नाही लिहिली तरी चालते. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू 5. परंतु आपल्याजवळ एक छोटासा फॉर्म्युला आहे, त्यानं हे सोपं होते. कोणता? सम ऑफ ऑल px इज इक्वल टू 1. काऊन की px कोण आहे? PMF. आणि PMF ची डेफिनेशन मागच्या चॅप्टर मध्ये झाली आहे. सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज 1. तर बोला p ऑफ 0 पासून p ऑफ 1, p ऑफ 2, p ऑफ 5 आणि p ऑफ 6 याचं सम 1 येते. सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? p ऑफ 0 पासून p ऑफ 6 पर्यंत पुरा 1 येते. ओके. याच्यानंतर मग आपल्याला काय पाहिजे? p ऑफ 0 पासून p ऑफ 5 पर्यंत एवढा भाग पाहिजे. p
पी ऑफ 0 पासून पी ऑफ 5 पर्यंत. सो देअरफॉर पी ऑफ 0 पासून पी ऑफ 5 पर्यंत किती होईल 1 मायनस पी ऑफ 6. तर याला डायरेक्ट असं लिहितो 1 मायनस पी ऑफ 6. बरं समजलं का? आता फक्त पी ऑफ 6 काढणं बाकी आहे. बस पुट हिअर x इक्वल टू 6. हे इक्वेशन असं आहे, याच्यात तुम्ही एक वेळ ऑड नंबर मिळाला तरी पुट x इक्वल टू 1, 2 वेळ ऑड नंबर मिळाला तर 2. एक कॉइनला एका याला 6 वेळ टॉस करत आहे ना. सो याला 1 2 3 4 5 जे करायचं आहे करा. मला 6 हे करता येते. पुट p इक्वल n 6c6 हाफ रेस टू 6. सॉल्व करून घ्या. दॅट सॉल्व 1 मायनस याचा आन्सर 1 येते. and 1 upon 64 total is 63 upon 64. इझी आहे. एलसीएम घेऊन घ्या. दॅट्स ऑल. आणि आता याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे. सॉरी माझं चुकलं थोडं. हे लेस देन इक्वल हे ॲटमोस्ट 5 आला आहे. हे आन्सर जो आला ना माझं थोडंसं चुकलं. थर्ड आन्सर झाला समजा. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन तर झालेच आहे तरी आता डबल नाही समजून दे. सो थर्ड क्वेश्चन आहे ना आता स्ट्राईक झाला. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट गेटिंग ॲटमोस्ट 5. बोला x इज इक्वल ॲटमोस्ट 5 असं पाहिजे. पहिले मी हे करून टाकलाय. ॲटलिस्ट तर नाही आहे. हे थर्ड वाला आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटमोस्ट 5 म्हणजे सक्सेसिव्ह. ॲटमोस्ट 5 वेळ तुम्हाला असं हे मिळणार ऑड नंबर्स. तर हे जास्तीत जास्त 5 कडे लावा आहे. थोडं चुकलं माझं. ठीक आहे. सो x इज लेस देन इक्वल टू 5 असं करा. x हे आन्सर येते. हे करेक्ट आहे. आता बोला x इज लेस देन इक्वल टू 5 मध्ये 0 1 2 3 4 5 सर्व येणार. ओके चला ठीक आहे. याच्यानंतर सेकंड बाकी आहे ते मी करतो. सेकंड ॲटलिस्ट आहे. सेकंड p ऑफ x इज ग्रेटर देन 5. ग्रेटर ॲटलिस्ट 5 वाला सेकंड क्वेश्चन इथं करतो. तो इट इज ग्रेटर देन इक्वल टू 5. सो p ऑफ 5 प्लस p ऑफ 6. ठीक आहे. x इज ग्रेटर देन इक्वल टू 5 मध्ये कोण कोण येते 5 आणि 6. तर 5 आणि 6 ऍड करतो. तर p ऑफ 5 याच्यापासून काढा. सर्व याच्यापासूनच निघते. ठीक आहे. सो थोडं मिसिंग झाला की गडबड होऊन जाते. ओके. पुट x इक्वल टू 5. इथं 6c5 हाफ रेस टू 6. पुट x इक्वल टू 6. p ऑफ 6 काढासाठी 6c6 एकच x आहे. हाफ रेस टू 6. याचा आन्सर 6 येते. हाफ रेस टू 6 कॉमन घेऊन घ्या. 6 आणि याचा आन्सर 1 येते. सो इट इज 7 upon 64 is answer. Take next question. A pair of dice is thrown 4 times. एक जसं आता एक डाय फेकलं होतं इथं पेअर ऑफ डाय आहे. काही फरक नाही पडत. 2 डाईज आहे. दोघांना सोबत फेका. थ्रो करा. यू विल गेट 36 सॅम्पल पॉइंट्स. 1 1 पासून 6 6 पर्यंत. सध्या आपल्याला माहित आहे म्हणून लिहायची गरज नाही. ठीक आहे. अ पेअर ऑफ डाईज इज थ्रोन 4 टाइम्स. तुम्हाला खेळ कसं खेळायचा आहे. पेअर ऑफ डाय घ्या आणि त्याला थ्रो करा. आउट ऑफ दिस 36 सॅम्पल पॉइंट्स यू विल गेट 1 पेअर. एक पेअर तुम्हाला आन्सर मिळणार. तर अ पेअर ऑफ डाय इज थ्रोन 4 टाइम्स. खेळ कसं खेळायचा आहे ऐकून घ्या. सो पेअर ऑफ डायला एक वेळ फेका. जे काही उत्तर आला समजा हे आन्सर आला. काही ना काही तर येईल. ठीक आहे. दुसऱ्या वेळ आणखीन फेका पेअर ऑफ डायस. सपोज हे आन्सर आला. तिसऱ्या वेळ आणखीन फेका. सपोज 1 5 आला. चौथ्या वेळ आणखीन फेका
1 झालं. अ पेअर ऑफ डाईस इज थ्रोन 4 टाइम्स याले म्हणतात. काय आला ते इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे. पण पेअर ऑफ डायला किती वेळ फेकायचा आहे? 4 वेळ. ठीक आहे. पुढे वाचा. गेटिंग अ डबलेट इज सक्सेस. या वेळेला मागच्या वेळेला 8 नंबर आला तर सक्सेस होते, या वेळेला डबलेट आला तर सक्सेस आहे. गेटिंग अ डबलेट म्हणजे ड्युएल नंबर्स, सारखे सारखे नंबर आले पाहिजे. जसं समजा 6 आला याने डबलेट म्हणतात. 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला. पेअर ऑफ डाय फेका तुम्ही, परंतु त्याच्यावर नंबर कोणते आले पाहिजे? 1 2 3 4 5 6 असे आले तर या नंबर्सला डबलेट म्हणतात. ड्युएल आले पाहिजे. गेटिंग अ डबलेट इज सक्सेस. आणि बाकीचे आले तर फेल्युअर. ठीक आहे, काही हरकत नाही. सो देअरफॉर आपण सक्सेस कशाला म्हणू? हे म्हणते त्यालाच म्हणा लागल. गेटिंग अ डबलेट, ड्युएल नंबर जे येतात 6 1 2 तर यांना सक्सेस म्हणतात. यांनी म्हटलं आहे. ठीक आहे. म्हणून अ पेअर ऑफ डाईज इज थ्रोन 4 टाइम्स. 4 वेळ तुम्ही फेका पेअर ऑफ डाय. 1 2 3 4. एक वेळ फेकलं, समजा तुम्हाला हे आलं तर त्याचे 2 टाईपचे रिझल्ट आले. 3 4 इज नॉट माय रिझल्ट. 3 4 मध्ये माझा इंटरेस्ट नाही आहे. माझा इंटरेस्ट आहे 6 मध्ये, 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये. काऊन की हे मिळाला तर सक्सेस आहे. हे जर मिळाला तर सक्सेस आहे. तर सक्सेस कशाला म्हटलं आहे? 1 2 पेअर ऑफ डायला थ्रो करा तुम्ही एक वेळ. तर जर 1 डबलेट आला 1 2 3 4 5 6 तर सक्सेस. आणि दुसरे आले तर इट इज फेल्युअर. तर बोला एक वेळ पेअर ऑफ डाय फेकणे, त्याचे झाले 2 रिझल्ट. एक अशा टाईपचा, ठीक आहे, अलग अलग नंबर आले तर हे फेल्युअर आहे. आणि असे सारखे सारखे नंबर आले तर इट इज डबलेट. तर हे तुम्हाला म्हणजे सक्सेस आहे. याला सक्सेस म्हटलेलं आहे. तर बोला एक वेळ पेअर ऑफ डाय फेकणे म्हणजे एक ट्रायल झालं. आणि त्यांनी म्हटलेलं आहे अ पेअर ऑफ डायला किती वेळ फेका? 4 टाइम्स. 4 वेळ जेव्हा तुम्ही कम्प्लीट फेकाल तर हे असं पिक्चर बनन तुमचं. 4 वेळ जेव्हा फेकणं कम्प्लीट होईल तेव्हा तुमचं बायनॉमियल एक्सपेरिमेंट कम्प्लीट होईल. नंबर ऑफ ट्रायल्स आर 4. एक वेळ पेअर ऑफ डाय फेकणे म्हणजे एक ट्रायल. 4 वेळ कम्प्लीट करणे म्हणजे एक्सपेरिमेंट खतम. तुम्ही वर्गाच्या बाहेर व्हा, झालं तुमचं एक्सपेरिमेंट. काय आलं काय नाही ते तुमच्या हाती नाही आहे. जे आलं ते लिहून घेऊ. ठीक आहे. पुढे प्रश्न विचारते फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 सक्सेसेस. 2 सक्सेस मिळाले पाहिजे. जसं 4 वेळ मी फेकलं तर असा रिझल्ट आला माझा. तर बोला 6 आणि 1 हे डबलेट आले की नाही? डबलेट यायला पाहिजे. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 सक्सेसेस. असं 2 वेळ सक्सेस मिळाली पाहिजे. याले सक्सेस म्हणतात, याले फेल्युअर म्हणतात. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. तर आपण x इज इक्वल टू नंबर ऑफ सक्सेसेस घेऊ. x इज इक्वल टू नंबर ऑफ सक्सेसेस. इथून चालू होते आपली गाडी. सो इट इज नंबर ऑफ सक्सेसेस. That is number of getting doublet. Success म्हणजे काय? Getting a doublet. Number of getting doublets. When a pair of dice is thrown 4 times. Number of what is x? X is success. Number of success. 2 पेअर 2 डायला आपल्याला फेकायचं आहे. 2 डायसला. ठीक आहे. परंतु 4 वेळ फेकायचं आहे. तर नंबर ऑफ गेटिंग डबलेट्स. जेवढा वेळ डबलेट येत राहील, एक वेळ फेकलं डबलेट आला, दुसऱ्या वेळ फेकलं डबलेट आलं, याला म्हणतात सक्सेस. When a pair of die is thrown 4 times. बोला how many times you will get doublet?
बोलो 0 टाइमही भेटू शकते. 4 वेळ तुम्हाला 2 डाय फेकायचे आहे. ठीक आहे. बोला 4ही वेळ तुम्हाला डबलेट नाही आले तर काय करणार. तर दॅट इज कॉल्ड नंबर ऑफ सक्सेस इज 0. एकच वेळ डबलेट येऊ शकते 4 पैकी. 2 वेळ डबलेट येऊ शकते, 3 वेळ येऊ शकते, 4 वेळ येऊ शकते. 4 पेक्षा जास्त फेकायचीच नाही आहे. ठीक आहे. अँड हियर इज कॉल्ड टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. एन इज टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. एक ट्रायल म्हणजे एक वेळ 2 डाय फेकणे, याला म्हणतात एक म्हणजे एक ट्रायल. 4 टोटल ट्रायल आहे. ओके. पी इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ 1 ट्रायल. एक वेळ पेअर ऑफ डाय जेव्हा फेकता ना तुम्ही त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी. हे 1 ट्रायल प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ 1 ट्रायल. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग सक्सेस लिहिण्यापेक्षा हे लिहा ना, गेटिंग डबलेट. गेटिंग अ doublet. Probability of getting a doublet when a pair of dice is thrown. A pair of dice is thrown. A pair म्हणजे 1 pair. एकच वेळ. बोला एक वेळ जेव्हा पेअर ऑफ डाय थ्रो करतो तेव्हा यस किती असते. 1 पासून 6 पर्यंत. सॅम्पल स्पेस इज वेल नोन टू यू. हे काही खास लिहायची गरज नाही. ओके. बोला आता डबलेट वाले पेयर किती आहे याच्यात. डबलेट वाले 6 पेयर आहे. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. तर यू राईट एन ऑफ ए इज 6 अपॉन एन ऑफ यस. एन ऑफ यस इज 36. सो दिस इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 टाइम डबलेट. 1 टाइम एकच वेळ पेयर ऑफ डाय फेकायचा तर एवढे सॅम्पल पॉइंट भेटतात. सॅम्पल स्पेस 36. एन ऑफ यस आणि नंबर ऑफ ए याच्यात नंबर ऑफ डबलेट किती आहे. सो 6. इट इज 1/6. हे आपल्या जुन्या प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म्युलाने काढलं. देअरफॉर Q इज इक्वल टू 1 मायनस P 1 मायनस 1/6 5/6. आणि आताच तुम्हाला समजून दिलं की एक वेळ पेअर ऑफ डाईस फेकणे म्हणजे एक ट्रायल आणि 4 वेळ कंप्लीट फेकणे म्हणजे 4 ट्रायल म्हणजे 1 बायनोमियल एक्सपेरिमेंट. देअरफॉर यू डिक्लेअर X follows binomial experiment, binomial distribution with n is equal to 4 and p is equal to 1/6. n आणि 4 are parameters. इथं आपला एक टप्पा कंप्लीट होतो. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. ते नंतर पाहतो. आपण पहिले प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला एकच आहे या फॉर्म्युला या चॅप्टर मध्ये. क्रीम फॉर्म्युला आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन झाल्यावर मग काय पाहायचं काम नाही. देअरफॉर सो हे फॉर्म्युला वापरा. याच्यात हे 3 एटम N P Q आर फिक्स. देअरफॉर यू पुट इट. X ची व्हॅल्यू नंतर पुट केली तरी चालते. X ची व्हॅल्यू रिक्वायर्ड क्वांटिटी जी असते त्या हिशोबाने पुट करणार. दिस इज जनरल प्रोबॅबिलिटी. X च्या व्हॅल्यूज 5 आहे. 0 1 2 3 4 इथं लिहिलं होतं मी. सो हे 3 व्हॅल्यू फिक्स असतात तर ते तर पुट करूनच द्यायचे. प्रत्येक प्रॉब्लेमची एकच स्टाईल आहे. नाव देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. बोला X इज नंबर ऑफ सक्सेसेस. तो बोला फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. बस एवढंच प्रॉब्लेम आहे. तर X इज इक्वल टू 2 पुट करा. देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी इज P ऑफ X इज इक्वल टू 2. फक्त 2 पुट केलं तरी चालते, काही हरकत नाही. बोला 4C2 1/6 raised to 2 and 5/6 raised to 4 minus 2. 4 into 3 upon calculate it 1/36 आणि 5 स्क्वेअर म्हणजे 25/36. ओके. हे 2 न कॅन्सल होते. हे 2 18 ला होते. 3 12 ला होते. ओके. 25 so 12 8s are 96. 12 1s are 12. 12 plus 9 20. So this is answer of P of 2. बस एकच क्वेश्चन होतं, एकच आन्सर आहे. ओके. 25 216.
टेक नेक्स्ट क्वेश्चन. 5 cards are drawn successively with replacement from a well shuffled pack of 52 cards. पहिले याचा अर्थ समजून घ्या. काय म्हटलं? 5 cards are drawn successively with replacement. म्हणजे 52 पत्ते तुम्हाला दिले आहे, समजा असे एकदम वेल शफल्ड आहे, पिसून आहे. ठीक आहे. एक पत्ता काढा, एक पत्ता काढा, मला दाखवचा कोणता आला. ठीक आहे. ते नंतर पाहू काय सक्सेस आहे आणि काय नाही. पण एक पत्ता काढा, मग वापस ठेवा, याने म्हणतात विथ रिप्लेसमेंट. एक पत्ता काढा, समजा स्पीकचा एक का आला मला, असं न पाहता काढायचा. ठीक आहे. ॲट रँडम असते. सो 5 cards are drawn successively with replacement from a pack of 52 cards. एक पत्ता काढणे आणि तो वापस ठेवणे याले म्हणतात विथ रिप्लेसमेंट. मग परत 52 पत्ते होतात. मग दुसरा पत्ता परत काढा न पाहता ॲट रँडम. ठीक आहे. मग कोणता आला दाखव जा. समजा बदामची दुर्री आली, कोणताही आला समजा. सो यू नोट इट अँड कीप इट बॅक इन द पॅक ऑफ 52 कार्ड, याने म्हणतात विथ रिप्लेसमेंट. मग तिसरा पत्ता काढजा परत 52 पासून. सो तसंच तिसरं काढजा, तसंच चौथा काढजा, वापस ठेव जा. काढल्यानंतर फक्त पाहायचं आणि ठेवून द्यायचं, वापस पिसायचं. 5 cards are drawn successively, असं 5 वेळ करायचं आहे. फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड विथ रिप्लेसमेंट या शब्दाचा अर्थ सांगितलं तुम्हाला. विथ रिप्लेसमेंट म्हणजे पत्ता काढणे, पाहणे आणि वापस ठेवणे. दुसरा पत्ता काढण्यापूर्वी पहिला पत्ता त्या पॅकमध्ये ठेवून द्यायचा, याला म्हणतात विथ रिप्लेसमेंट. एकदम बढिया एक्झाम्पल आहे. The 5 cards are drawn successively with replacement from a pack of well shuffled pack of 52 cards. हे झाला तुमचा एक्सपेरिमेंट. Find the probability that all the 5 cards are spades. Only 3 cards are spades. Second question. Third आहे none is spade. Find the probability that, हे जे प्रश्न असतील ना, हे लय महत्वाचं असते. Find the probability that, आपण काय काढत असतो? P of x. दुसरे फॉर्म्युलेस काय? P of x. You have to convert this problem into x. P of x. तर P म्हणजे probability आणि x म्हणजे कोण? x म्हणजे 5 spades. तर मी काय करतो? x ला स्पेड घेतो, x ला सक्सेस घेतो. हे प्रोबॅबिलिटी कोणाची होय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसेस. तुम्हाला सक्सेस किती वेळ मिळाली, तर आपण प्रॉब्लेम असं चालू करू. तर याला हे प्रश्न पाहून सक्सेस ठरवायचा. मागच्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये तर सक्सेस डायरेक्टच दिली होती, 8 नंबर येईल तर सक्सेस. या वेळेला सक्सेस ठरवायचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. सक्सेस म्हणजे स्पेड येणे म्हणजे सक्सेस. तिन्ही प्रश्नात स्पेड आहे, पाहून घ्या. ठीक आहे. तर मी यक्स कशाला लेट करतो पहा. लेट इथून चालू होते प्रॉब्लेम. नंबर ऑफ स्पेस, नंबर ऑफ स्पेस एवढं लिहिलं तरी चालते. ठीक आहे. बाकी काय लिहिता? नंबर ऑफ स्पेस. तुम्हाला करायचं काय एक्सपेरिमेंट? 5 cards are drawn with replacement सक्सेसिव्हली. एक काढा ठेवा, मग दुसरा काढा ठेवा. परंतु 5 वेळ काढल्यानंतर नोट सुद्धा करून ठेव जा. आणि नोट केलं असेल तर त्याच्यात स्पेड किती आले सांगा. सर एकही स्पेड नाही आला. एकही 5 पैकी सर एखादा दुसरा मुलगा म्हणून एकच आला सर. तिसरा 2च आले सर. 3 स्पेड आले सर. 4 स्पेड आले सर. 5 स्पेड आले सर. असे अलग अलग प्रयोग करा. सर्व 5-6 जण अलग अलग करून राहिले. कोणाला 1 स्पेड मिळाला, कोणाला 2 स्पेड मिळाले, कोणाला 5 स्पेड मिळाले. ठीक आहे. हेन्स आता प्रश्न समजून घ्या. बोला. एक वेळे तुम्ही जेव्हा पत्ता काढता, तो जर स्पेड असला तर त्याला सक्सेस म्हणतात. आणि तो जर नॉन स्पेड असलं, स्पेड नसलं तर त्याला फेल्युअर म्हणतात. तर एक वेळ जेव्हा कार्ड ड्रॉ करता, याला म्हणतात एक ट्रायल. बिकॉज 1 ट्रायल हॅज 2 रिझल्ट. एक तर सक्सेस मिळेल, नाही तर फेल्युअर. म्हटलं तुम्हाला. आणि 5 वेळ जेव्हा ट्रायल कम्प्लीट होईल, काऊन की 5 cards are drawn. 5 पत्ते असे धडधड धडधड काढायचे नाही, जसं सांगितलं तसं काढा.
तर एक वेळ पत्ता काढणे म्हणजे ट्रायल, बिकॉज इट हॅज टू रिझल्ट. स्पेड आला तर सक्सेस, नंबर ऑफ स्पेड हे सक्सेस, नंबर ऑफ सक्सेसेस असते. ठीक आहे, सक्सेस. आणि स्पेड नाही आला तर फेल्युअर, काही ना काही तर येणंच आहे. तर एव्हरी ट्रायल हॅज टू रिझल्ट. 5 ट्रायल जेव्हा कम्प्लीट होईल, 5 पत्ते जेव्हा कम्प्लीट तुम्ही हे कराल, ड्रॉ कराल, तेव्हा तुमचं बायनॉमियल एक्सपेरिमेंट कम्प्लीट होते. हेन्स टोटल नंबर ऑफ ट्रायल्स आर N5. नाव P. P इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. याने सक्सेस म्हटलं आहे. probability of getting a speed. एक स्पीड येण्याची probability केव्हा? when one card is drawn from 52 card. बोला, how many number of spades are there? What is this? P. P is probability of success of one trial. वन ट्रायल म्हणजे एकच वेळ पत्ता ओढून राहिले तुम्ही, बस त्याच्यामध्ये स्पेड येण्याची प्रॉबिलिटी सांगा. ठीक आहे. वन अ स्पेड म्हणजे वन स्पेड व्हेन अ कार्ड इज ड्रॉन वन टाइम. बोलो, नंबर ऑफ स्पेड आर 13 अपॉन टोटल एन ऑफ यस. एन ऑफ यस म्हणजे 52. टोटल नंबर ऑफ कार्ड्स 1/4 होते. एक पत्ता जेव्हा ओढताना बस एका पत्त्याचीच प्रॉबिलिटी काढायची आहे आणि तो स्पेड असला पाहिजे त्याची प्रॉबिलिटी काढायची. ठीक आहे. देअरफॉर Q इज इक्वल टू, Q तर सहज आपला या कॅल्क्युलेशनच होते, 1/4 इज इक्वल टू 3/4. जस्ट नाव आय एक्सप्लेन हिअर, दिस इज बायनॉमियल एक्सपेरिमेंट. म्हणून शेवटी लिहायचा X follows binomial distribution with n is equal to 5 and p is equal to 1/4. एवढं झाल्यावर आपण बायनॉमियल म्हणजे प्रॉबॅबिलिटीचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर चालू. प्रॉब्लेम वाचून घ्यायचा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट, सेकंड लाईन वाचा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल आर स्पेड्स. 5 स्पेड आले पाहिजे. दुसऱ्या याच्यात ओनली 3 आर स्पेड्स आणि तिसऱ्या याच्यात नन इज स्पेड. हे तिन्ही प्रॉब्लेम करू. नाव आय एम रबिंग द प्रॉब्लेम. नाव या फॉर्म्युल्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, हिरो आहे या चॅप्टरचा आहे. ठीक आहे. पुट NPQ विच आर द फिक्स व्हॅल्यूज. पहिले हेच करायचं. यक्सची व्हॅल्यू जशी विचारली तशीच पुट करता. P आणि Q हे पुट करा. N minus X, 5 minus X. Leave it equation number 1. हे आहे तुमचं P of X. पहिला क्वेश्चन विचारते, find the probability that all the 5 cards are spades. X म्हणजे नंबर ऑफ स्पेड आहे, लक्षात ठेवा. तर P of X is equal to 5 विचारला. डायरेक्ट 5 लिहिता येते, P of 5. So put X equal to 5. All the 5 are X म्हणजे काय वाचून घ्या, नंबर ऑफ स्पेड्स लिहिला आहे मी. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल आर स्पेड्स, ऑल द 5. ठीक आहे. इझी क्वेश्चन आहे. 5C5 1/4 raised to 5 and 3/4 raised to 5 minus 5 0. This is 1. याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 1/4 raised to 5. 1 raised to 5 is 1. आणि हे 1च होईल. याचा पॉवर 0 आहे. So this gives you 1/4 raised to 5 is 1024. Second question. Find the probability that only 3 cards are spades. X म्हणजे काय? Number of spades. Only 3 cards are spades. Put X equal to 3. Easy आहे. 5C3 1/x equal to 3 put करा. याच्यात 3/4 raised to 5 minus 3 2 सॉल्व करा. याचा आन्सर 10 होते. करून घ्या. 4 क्यूब आणि 3 स्क्वेअर इज 9 आणि 4 स्क्वेअर. सो ठीक आहे. तर हे होते 1024. हे वाला 4 raised to 5 होते आणि 9 into 10 90. That's all. This is the answer. ठीक आहे. कॅन्सल करायचं असेल तर 45/512.
तिसरा क्वेश्चन विचारला आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज पेड. इथं यक्स म्हणजे काय, नंबर ऑफ स्पेड्स. आता नन इज पेडचा मतलब काय, नो कार्ड इज पेड. म्हणजे यक्स इज इक्वल टू 0. पुट एक्स इक्वल टू 0. दॅट्स ऑल. याचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, दॅट्स ऑल. बोला 1 81 3⁵ हे किती होईल, 81 243. नाही, टू 4 3/4⁵. 4⁵ 1024. 243/102. That's all. एवढा आन्सर आला.